हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे आपल्या आज नवीन व्हिडिओमध्ये. कारण खूप दिवस झाले मध्ये गॅपसुद्धा पडलेला. मला रेग्युलर व्हिडिओज टाकणे शक्य होत नव्हतं आणि त्यामुळं ब्रेक झालेला खूप दिवस. तर आज पुन्हा स्टार्ट करत आहे. तर टॉपिक असा घेतला मी की इंस्टाग्रामला व्हिडिओज वगैरे चांगलं सुरू आहे सगळ्या गोष्टी आणि तिकडं डी-एम्स येतात मग सगळ्यांचे. काहींचे कमेंट्स वगैरे पण येतात की तू काय करते, कोणतं कॉलेज करते, किंवा मग तू रेडिओ जॉकी कसं केलं, मास मीडियामध्ये काय असतं, असे खूप सारे प्रश्न आहे. तर आजचा व्हिडिओ मला असं वाटलं की मी स्वतःबद्दल आधी तुम्हाला सांगावं. तर गोष्ट अशी आहे की स्टार्टिंगपासून मला ड्रीम्स बघायला खूप जास्त आवडतं. तर 12वी नंतर तर माझ्या लाईफमध्ये खूप गोंधळ सुरू होता की सगळ्यांच्याच लाईफमध्ये असतं ते की आता काय करायचं 12वी नंतर, कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं, आपल्याला काय आवडतं काय नाही आवडत, किंवा घरच्यांचं काय वेगळं सुरू आपलं काय वेगळं. या सगळ्या गोष्टी माझ्यासोबतसुद्धा झालेल्या. तर मला करायचं होतं काही वेगळं, म्हणजे लॉ करायचं होतं मला, LLB 5 इयर्स, आणि ड्रीम कॉलेज होती माझी GLC मुंबई. तर ते मला काय भेटलं नाही आणि घरच्यांचं पण काही होतं की तू दुसऱ्या फील्डमध्ये जा, असं सगळं सुरू होतं. पण माझं ड्रीम आधीपासून तेच होतं. मला लिहिण्याची खूप आवड आहे, म्हणून माझ्या छोट्या छोट्या गोष्टी लिखत असते. तर मी लिहिलं होतं की यार मला असं असं काहीतरी करायचं आहे, ते माझ्या डोक्यात होतं. आणि त्याच्यानंतर मी 12वी नंतर जळगावला शिफ्ट झाली, MJ कॉलेजला. तिकडं मी रेडिओ जॉकी केली, ॲज अ RJ म्हणून इंटर्नशिप केली. मला खूप जास्त अनुभव आला या गोष्टी की यार असं पण काही असतं का, या सगळ्या गोष्टी मला त्या ठिकाणी कळाल्या. आणि त्याचबरोबर मी इव्हेंट मॅनेजमेंटच्या टीमला जॉईन केलं. तर तिकडं पण मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या. माझ्यासाठी सगळं काही नवीन होतं आणि ते सगळं झालं. त्याच्यानंतर रेडिओ जॉकीमध्ये मला आवडायला लागलं की यार असं असं कामं असतं आणि हेच तर आपल्याला हवं आहे, या गोष्टी आवडतात आपल्याला, मग जे आवडतात ते करावं. मग मी तिकडं चांगलं माझं यूट्यूबला वगैरे व्हिडिओज पण व्यवस्थित सुरू झाले. मला खूप लोकांनी खूप मदत केलेली आहे की ते मी कधी विसरू शकत नाही. आणि त्यांची माझ्या लाईफमध्ये असं लिस्ट असते लोकांची की चांगले लोक, की नाही यार यांना नाही विसरायचं कधीच. तर यूट्यूबचे व्हिडिओजसुद्धा सुरू झाले माझे की आधी मी एक ड्रीम बघितलं होतं की माझं स्वतःचं अकाउंट असणार यूट्यूबला आणि मी व्हिडिओज पोस्ट करणार, स्टुडिओला शूट करणार. तर ते 12वी नंतर शक्य झालं. मला खूप छान वाटायचं की यार काहीतरी चांगलं सुरू आहे असं म्हणून. तर 1-1.5 वर्ष तसेच गेले. मी खूप सारे इव्हेंट्स केले आणि ह्या सगळ्या गोष्टी. तर ना जळगावला खूप गोष्टी शिकायला भेटल्या मला, इव्हेंट्स वगैरे, आणि एक चांगली ग्रोथ झाली म्हणजे माझे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स पण चांगले वाढले. तर हळूहळू तशा गोष्टी सुरू झाल्या. मग मला असं वाटलं की मी रेडिओ जॉकी केलेलं आहे, तर त्याच्यामध्येच पुढं करिअर करावं. तर मी घरच्यांशी पण परवानगी घेतलेली की मला असं असं आवड आहे आणि तिकडं असं म्हणून. तर त्याच्यानंतर मी मास मीडियाला ॲडमिशन घेतलं नाशिकला, KTHM कॉलेज. तर मी मास मीडियाला ॲडमिशन घेतलं. त्या ठिकाणी पण नवीन फ्रेंड्स, नवीन कॉलेज, अशा खूप गोष्टी मला खूप छान वाटलं तिकडं पण. की नवीन नवीन काहीतरी शिकायला भेटतं आहे आणि हेच तर आपल्याला हवं होतं. तिकडं वेगवेगळे लेक्चर, प्रॅक्टिकल नॉलेज खूप जास्त भेटतं त्याच्यात. त्याच्यानंतर आम्हाला माझं फर्स्ट इयर तर निघालं, मग सेकंड इयरला मला इंटर्नशिप होती आणि नाशिकला मला खूप जास्त छान वाटलं. म्हणजे की कॉलेज आणि बाकी शूट वगैरेचे पण कामं, मला नाशिकला खूप जास्त छान वाटलं आणि सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. तर या सगळ्या गोष्टीमधून मला मग जाणीव झाली एका गोष्टीची
की अरे यार तुला इथपर्यंत तर पोचायचं होतं आणि कोणत्या पण रस्त्यानं आली म्हणजे तू तुझ्या ड्रीमपर्यंत पोहोचत आहे. हे माझ्या डोक्यात आलं की जे होतं ते बेस्ट होतं आणि चांगल्यासाठीच होतं म्हणून. तर नाशिकला ते सगळं झालं. माझं कॉलेज सुरू आहे आणि सेकंड इयरला मग आम्हाला इंटर्नशिप पण होती. आम्हाला दिव्य मराठीला इंटर्नशिप होती. आमचे ग्रुप्स होते कॉलेजचे. तर आमच्या ग्रुपला दिव्य मराठीला इंटर्नशिप भेटली. तर त्या ठिकाणी इंटर्नशिपला पण खूप मज्जा आली की वेगवेगळ्या ठिकाणी ग्राउंडला जाणे, तिकडची माहिती गोळा करून आणणे, नवरात्र असो, गणपती असो किंवा सगळ्या गोष्टी. आणि त्यावेळेला मागच्या वर्षी हे फेस्टिवल वगैरे सुरू होते आणि त्याच वेळेला माझी इंटर्नशिप सुरू होती दिव्य मराठीला. तर खूप गोष्टी त्या ठिकाणी शिकायला भेटल्या मला की तो अनुभव खूप छान होता. माझ्यासाठी नवीन होतं काहीतरी की यार आपण न्यूजपेपर फक्त बघतो पण त्याच्या मागची जी गोष्ट असते सगळी की आपण न्यूज कशा गोळा करतो, रिसर्च कसं करतो आणि कशाप्रकारे सगळ्या गोष्टी आपण हे करून आपण एक वेगळी न्यूज तयार करतो. तर असं खूप मज्जा यायची. मी वेगवेगळ्या साईडला जाणे, ग्राउंडला तिकडची माहिती गोळा करून आणणे, वेगवेगळ्या इव्हेंटला जाणे, या सगळ्या गोष्टी खूप नवीन होत्या माझ्यासाठी आणि खूप छान प्रकारे आम्ही केलेलं ते. त्याच्यानंतर आम्हाला इंटर्नशिप म्हणजे आम्हाला प्रॅक्टिकल खूप जास्त असतात मास मीडियामध्ये, थेअरी खूप कमी असतं असं म्हणून. तर सगळं छान चालू होतं. नंतर मी कधी विचारही केला नव्हता. म्हणजे आधी डोक्यात होतं माझं की मला मुंबई शिफ्ट व्हायचं आहे, माझं ड्रीम आहे ते मुंबईला येऊन राहणं म्हणून. तर त्याच्यानंतर आम्हाला इंटर्नशिप सुरू होती. मग मला असं वाटलं की मी मुंबईला इंटर्नशिप करावी डिजिटलची. तर ते पण शक्य झालं आणि म्हणजे खूप साऱ्या गोष्टी, खूप सारे लोक आहे माझ्या सपोर्टीला. मी एकटीच करते असं काही नाही आहे आणि त्या लोकांना पण खूप सारं थँक्यू, धन्यवाद त्यांचं पण की ते मला नेहमीच सपोर्ट करतात. खूप लोक आहे असे माझ्या लाईफमध्ये. आणि मग माझे इंटर्नशिपचं लेटर वगैरे घेतलं मी आणि कॉलेजवाल्यांना पण चांगलं वाटलं की ही मुंबईला जाते लोकमतला इंटर्नशिप. कारण लोकमतला इंटर्नशिप भेटणे ही एक नशिबाचीच गोष्ट होती माझ्यासाठी. मी कधी विचारही नाही केला होता. मला असं वाटायचं की दिव्य मराठी, पुढारी न्यूज चॅनल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी मी करून घेणार, पण लोकमतला इंटर्नशिप भेटेल मला मेन म्हणजे लोअर परेलला. तर ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. त्याच्यानंतर सेकंड इयरलाच असताना आता मग मी मुंबईला शिफ्ट झाली. तो दिवस माझ्यासाठी खूप वेगळा होता. मी अक्षरशः स्वतःलाच विचारत होती, स्वतःसोबतच बोलत होती की अश्विनी, हे तर तुझं ड्रीम होतं की मुंबईला येऊन राहणं. हे पण एक ड्रीम होतं माझं आधी आणि ते पूर्ण झालं. मग मी लोकमतला जॉईन झाली इंटर्नशिपसाठी स्टार्टिंगला सेकंड इयरलाच. तर मी लोकमतला जेव्हा मी गेली तिकडे काही सरांसोबत पण ओळखी आहे. मग त्यांचं खूप सपोर्ट होता मला. आणि जेव्हा मी लोकमतला त्या सगळ्या गोष्टी बघितलं की भाई मला अक्षरशः विचार आला या गोष्टींचं की मी आधी कधी विचार न केला होता की असं पण होणार म्हणून आणि मी लोकमतला जाणार म्हणून. ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी होती. आणि मग सगळे कामं, नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटले. सगळे अँकर्स ज्यांना मी न्यूजला बघितले होते त्यांना मी रिअलमध्ये भेटली, त्यांच्याशी बोलली आणि लाईव्ह त्यांना बघणं वगैरे या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप नवीन होतं. तर मला खूप साऱ्या गोष्टी या सगळ्या गोष्टीमधून शिकायला भेटलं. आणि लोकमतचा अनुभव स्टार्टिंगला म्हणजे मुंबईला तर मला धावपळ खूप झाली माझी, कारण सवय नव्हती त्यामुळे. पण हळूहळू सवय झाली आणि नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटल्या खूप जास्त. मुंबई ड्रीम्स दाखवते आणि खरंच आपले ड्रीम्स असेल ना तर या मुंबईला आणि मेहनत करा, नक्कीच पूर्ण होतील. आणि माझी इंटर्नशिप झाली. आता मी काही बोलबिडूला किंवा बाकी पण ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी ट्राय करते, बाकी इंटरव्ह्यू दिलेले आहे. पण मला इंटर्नशिपनंतर थोडासा ब्रेक हवा होता, कारण मी माझ्या इंस्टाग्रामला, यूट्यूबला इतका वेळ जर दिला आहे मागचे 4 ते 5 वर्ष, तर मला अजूनही त्याला वेळ द्यायचा आहे.
कारण त्याला अर्ध्यातच सोडून आणि जॉब करणं हे कदाचित मला योग्य वाटत नाही आहे. जॉब तर मी करेलच, पण त्याच्या आधी मला असं वाटतं की मी स्वतःचं काहीतरी करू. जे मी आधी विचार केला होता की माझं अकाउंट, माझं चॅनल, तर त्या सगळ्या गोष्टींकडे मी सध्या जास्त लक्ष देते. आणि मला पण वाटतं आहे की मी एवढं जर करत आलेली आहे तर हे पण करावं आणि पुढं न्यावं माझ्या चॅनलला. अशा प्रकारे गोष्ट. आणि हे जे विचारतात तुम्ही रेडिओ जॉकी वगैरे, तर ते आपण करू शकतो. खूप लोकांचे हे असतं. तुम्हाला आवड काय आहे त्याच्यानुसार तुम्ही वागा, त्याच्यानुसार तुम्ही ट्राय करत राहा, तर गोष्ट नक्कीच होते. कारण माझ्यासाठी मला नाही माहिती की ही माझी स्टोरी तुमच्यासाठी काय ठरेल म्हणून, पण ही छोटीशी स्टोरी जरी असली ना माझी, मी कशा प्रकारे इथपर्यंत पोहोचली, तर ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे माझ्या लाईफमध्ये. सक्सेस काय असतं हे आपल्याला माहिती आहे. ती म्हणजे की तुमच्यासाठी वेगळं असेल, माझ्यासाठी वेगळं असेल, पण माझं तर एवढं आहे की या ज्या छोट्या छोट्या गोष्टी जे मी ड्रीम्स बघते ते झालं ना, तेवढं माझ्यासाठी खूप काय असतं. आणि मला ना खूप जास्त सपोर्ट माझ्या आई पप्पांचा आहे. आई बाबा ते शेतात काम करतात आणि मी आज जे इथे आहे किंवा माझे व्हिडिओज बघून लोक त्यांना विचारतात ना, ही तुमची मुलगी आहे, तर खरी मेहनत आहे ना, खरं स्ट्रगल किंवा या सगळ्या गोष्टी ना मला तेव्हा जाणवतं जेव्हा पप्पा कॉल करतात मला आणि बोलतात की आज तुझ्याबद्दल यांनी विचारलं म्हणून. तर खूप जास्त छान वाटतं मला. आणि बंजारा मुलींसाठी तर मी पण बंजारा आहे, मी पण गावातूनच आलेली आहे. तर बंजारा मुलींसाठी किंवा सगळ्याच मुलींसाठी मी बोलेल हे की तुम्हाला जर काहीतरी करायचं असेल तर म्हणजे घरातून निघायचं असेल तर निघा, करा. पुढं आयुष्य पडलेलं आहे. कारण ना कसं होतं, मी या गोष्टी पण जाणवलेल्या की खूप मुली आहे त्यांना असं वाटतं की 12वी झाली किंवा आपण कशाला तरी ॲडमिशन घेतलं, डिग्री झाली तर तेवढंच हे नसतं. पुढं खूप मोठ्या गोष्टी असतात. आणि खूप ठिकाणी असं होतं आहे की मुलींचं एज झाली आहे, काही 18-20 वर्षामध्ये लग्न वगैरे लावून देतात. तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. यार लाईफ आहे यार, जगा, काहीतरी करा लाईफमध्ये, बाहेर पडा. खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहे, खूप जास्त. म्हणून ही तर माझी स्टोरी होती नॉर्मली की मी हे केलं आणि असं प्रवास सुरू आहे माझा. मी हे नंतर पण बोलू शकली असती जेव्हा माझं सक्सेस म्हणजे मला काहीतरी भेटलं असतं, गोल्ड माझं काय ते मला भेटणार तेव्हा पण बोलू शकली असती. पण नाही, मला माझी हीच गोष्ट मला खूप मोठी वाटते माझ्यासाठी, स्वतःसाठी. कारण मी स्वतःसोबतच बोलून घेते की तुला आता पुढं काय करायचं आहे, तुझ्या आता पुढं ड्रीम्स काय आहे. आणि मला लिहिण्याची खूप जास्त आवड आहे. मी जे लिहिते ना, नक्कीच ते पूर्ण होत जातं. आणि गॉडवर तर खूप जास्त ट्रस्ट आहे मला. म्हणून कधीतरी वाटतं की पुढं काय होणार की नाही आपल्याकडून. तर या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी मी पण करायची आधी. विचार येतोच, प्रत्येकाला येतो, मला येतो, तुम्हाला येतो, प्रत्येकाला येतो असा विचार की आता काय होणार पुढं. पण त्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा ना, काय अजून चांगलं होणार अशा गोष्टीचा विचार करायचा की आपण काय नवीन करू शकतो. आणि होणार. ड्रीम्स बघायला तुम्हाला काय लागत नाही आहे, पण ड्रीम्स बघा, मला असं करायचं आहे. कदाचित आपण जे बोलत असतो ना की मला हे घ्यायचं आहे, मला गाडी घ्यायचं, मला घर यायचं, या सगळ्या गोष्टी तर ते नक्कीच होतात. तशा प्रकारे ही माझी छोटीशी स्टोरी होती. आणि आता व्हिडिओज वगैरे पण चांगले सुरू आहे इंस्टाग्रामला. आता यूट्यूबला लॉंग व्हिडिओ पण लवकरात लवकर मी ट्राय करेल नवीन टॉपिकवर आणायला. कारण मध्ये ब्रेक झालेला, मी जळगाववरून नाशिक शिफ्ट झाली तेव्हा पण ब्रेक झालेला. तर म्हणून मी नक्कीच ट्राय करेल की पुढचे व्हिडिओज लवकरात लवकर येतील.
आणि तुमच्या पण काही शंका असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल तर ते तुम्ही नक्की कमेंट्स करू शकतात. मला DM पण करू शकतात Instagramला. या सगळ्या प्रवासात मला ज्या लोकांनी मदत केली, कारण ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की मी गावात होती. पप्पा मम्मींचा इतका सपोर्टमुळे मी आज मुंबईला आहे. हीच माझ्यासाठी खूप गोष्ट आहे. कारण मिडल क्लास जे मुलं मुली असतात ना, त्यांना जास्त नको काही असतं. त्यांचं पहिलं तर हेच असतं की कॉलेज आणि बाहेर पडताय, ते घराच्या बाहेर पडताय, काहीतरी करताय. हीच त्यांच्या आईवडिलांसाठी पण खूप मोठी गोष्ट असते. जसं माझ्या मम्मी पप्पांसाठी पण खूप जास्त मोठी गोष्ट आहे की माझी मुलगी बाहेर आहे, काहीतरी करत आहे. तर या सगळ्या गोष्टी मला बस एवढंच सांगायचं आहे की तुम्ही पण तुमची जर्नी स्वतःशी शेअर करा. दुसऱ्यांशी शेअर करता येत नसेल ना, दुसऱ्यांना सांगता येत नसेल ना की यार माझ्यासोबत हे झालं, ते झालं, ते झालं, तर या सगळ्या गोष्टी सोडा. तुम्ही लिहिण्याचं ट्राय करा की स्वतःशीच बोला ना. दुसऱ्यांना बोलून आपले ड्रीम्स पूर्ण होतील असं तर नाही ना. तर त्याच्यापेक्षा स्वतःलाच बोला की मला हे करायचं आहे म्हणून. आणि अजून काही गोष्ट असेल तर तुम्ही DM करू शकतात Instagramला. ओके. नक्कीच आपले नवीन नवीन व्हिडिओज येणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि कमेंट्समध्ये सांगा की कशी वाटली माझी स्टोरी छोटीशी. बाय बाय.